तर सर्वांना जोहार, जय आदिवासी. तर ही व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, स्किप नका करू. कारण की मी आपल्या जागतिक आदिवासी दिनानिमित्त पण बोललेलो की ज्यावेळेस 9 ऑगस्टला आपण एकत्र जेवढे येतो पब्लिक, तर ज्यावेळेस आपल्यावर अन्याय होतो त्यावेळेस पण आपण एकत्र आलं पाहिजे ना. म्हणजे सगळ्यांनाच माहीत झाला पाहिजे की 5 ऑगस्ट 2026ला महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभागाचे विभागाने जो GR काढलेला आहे, तर हा GR आपल्या आदिवासी विद्यार्थ्यांवर काढलेला आहे. म्हणजे जे विद्यार्थी आपले आदिवासी विद्यार्थी जे वसतिगृहात राहतात आणि तिथून आपलं शिक्षण घेतात आणि जे सरकारची शिष्यवृत्ती आहे त्याच्यामधून ते शिक्षण घेतात आणि त्यांच्यावर काढलेला हा GR आहे, म्हणजे हॉस्टेलमध्ये. तर हा GR कसा आहे बघा, तर परिशिष्ट अ मध्ये असं लिहिलेलं आहे की यामध्ये बरेच असे मुद्दे आहेत की लिहिले आहे की भारत सरकार शिष्यवृत्तीसाठी असलेल्या अभ्यासक्रमाचे विद्यार्थी वसतिगृहात प्रवेशासाठी पात्र राहतील. मात्र वसतिगृह प्रवेशावेळी ज्याचे वय जास्तीत जास्त 26 वर्षपर्यंत असावे. म्हणजे 26 वर्षपर्यंत आपलं वय असलं पाहिजे. त्याचे पुढे जर 27-28 तुमचं वय झालं तर तुम्हाला हॉस्टेलमध्ये परवानगी नाही राहण्याची, आणि जो सरकार शिष्यवृत्ती येते शिकण्यासाठी ते तुम्हाला भेटणार नाही. असा हा या GR मध्ये हा एक नियम आहे. तर आपला आदिवासी विद्यार्थी जाईल कुठे आणि शिक्षण घेईल कसं काय. आणि दुसरा मुद्दा आहे, तर या GR मध्ये परिशिष्ट ड मध्ये 5व्या नंबरला असं लिहिलं आहे की कोणत्याही वसतिगृहाच्या भोजन कक्षामध्ये कोणत्याही परिस्थितीत बाहेरील व्यक्तीस, पालक असू द्या, तुमचं नातेवाईक असू द्या, तर यांना प्रवेश देऊ नये. म्हणजे कोणालाच प्रवेश नाही. जिथं जे हॉस्टेलमध्ये जे वसतिगृहामध्ये जेवण बनवलं जातं आहे त्या ठिकाणी कोणालाच प्रवेश नाही. आणि कोणालाच प्रवेश नाही. मग ते लोक काय जेवायला घालतील आपल्या मुलांना, आदिवासी मुलांना काय जेवायला देतील? तिथं धान्य कसं आहे, त्यांची एक्सपायरी संपली का, त्यांच्या मर्जीचे ते आपल्या मुलांना जेवायला देतील. म्हणजे ते खराब असू द्या नाही तर काय असू द्या, म्हणजे बाहेरच्या व्यक्तीने तिथं प्रवेश करूच नाही. म्हणजे बघूच नाही का हे धान्य खराब झालेलं आहे का, कुठे नासाळी झाले का एक्सपायरी झाले. आमच्या मर्जीने त्यांना जेवण देऊ, पण तुम्ही आतमध्ये यायचं नाही भोजन कक्षामध्ये. तसंच आत्तापर्यंत राज्यातील आश्रमशाळेत, आपल्या महाराष्ट्र राज्यात आश्रमशाळेत 2 वर्षात 584 मुलांचा आत्तापर्यंत मृत्यू झालेला आहे. त्यामध्ये 5% साप चावल्याने मुलांचा मृत्यू झालेला आहे. आणि जे विषबाधा होतात, गंभीर आजाराने 273 विद्यार्थ्यांचा बळी गेलेला आहे. आणि त्याच्यामध्ये सांगतात का हे तुम्ही जिथं जेवण बनवतात वसतिगृहामध्ये, हॉस्टेलमध्ये, तिथं तुम्ही यायचं नाही. आम्ही काय घालायचं त्यांना खाऊ घालू. तर 2 वर्षात 584 मुलांचा बळी गेलेला आहे. हे आदिवासी विद्यार्थ्यांवर होणारा हा अत्याचारच आहे. कारण की आपल्याजवळ पैसा नसतो, आपण कामाला जातो, चला मुलांना आपण आश्रमशाळेत टाकतो, मुलं तिथं शिक्षण घेतील. तर असं आहे आपल्या आदिवासी विद्यार्थ्यांची सोय. तर 20व्या कॉलममध्ये असं कॉलममध्ये लिहिलेलं आहे की कोणत्याही वसतिगृहात राहत असलेल्या विद्यार्थ्यांनी 5 टाईम जॉब करू शकणार नाही, नोकरीसुद्धा करू शकणार नाही कोणती. तर आदिवासी विद्यार्थ्यांनी करायचं तरी काय? 5 टाईम जॉब नाही केले तर थोडेसे पैसे कुठे येणार?
आणि त्याने पुढचा शिक्षण कसा घ्यायचा. आणि 22व्या कॉलममध्ये असं नमूद केले त्यावेळी की कोणताही विद्यार्थी कोणत्याही संघटनेत भाग घेऊ शकणार नाही आणि कोणत्याही आंदोलनात सहभागी होऊ शकणार नाही. जर की तो किंवा संघटनेत किंवा आंदोलनात सहभागी झाला तर त्याला हॉस्टेलमधून काढण्यात येईल. म्हणजे आपल्या आदिवासी मुलांनी करायचं तरी काय. गेल्या वर्षी पेशा कायद्यासाठी आंदोलन केलं होतं आपल्या आदिवासी विद्यार्थ्यांनी. आणि आपण येतो आणि 9 तारखेला 9 ऑगस्टला बँडवर पाहिजे तेवढं नाचतो आणि असं काय आपल्यावर अन्याय होत असेल त्यावेळेस आपण घरात लपून बसतो आणि त्या न्यायासाठी आपण जात नाही, एकत्र होत नाही. हा हॉस्टेल करिता या GR म्हणजे आपल्या आदिवासी समाजावर. तर हॉस्टेलचीच मुले या आंदोलन करू शकतात का. आपण का नाही जाऊ शकत त्याच्यामध्ये, त्यांना का नाही सहभागी करू शकत. एवढे मोठे यूट्यूब स्टार आहेत जे त्यांचे लाखो व्ह्यू जातात. एक 2 दिवसात त्यांचे लाखो व्ह्यू जातात. त्यावेळी अजूनपर्यंत व्हिडिओ नाही टाकले, एवढे रील्स नाही टाकली. आणि आमच्यासारखे छोटे यूट्यूब चालू केले फक्त. आणि त्याच्यावर मग येतात आणि काय आमची एखादी व्हिडिओ व्हायरल झाली तर त्याच्यावर कमेंट करतात, अरे असं झालं तसं झालं. पण तुम्ही ज्या वेळेस असा आपल्या आदिवासी समाजावर आपल्या अन्याय होतो त्यावेळेस मोठे यूट्यूब स्टार त्यांना का नाही तुम्ही कमेंट करत. आणि हा GR आदिवासी विभागाचे मंत्री अशोक उईकेने यांनी काढलेला आहे. तर याच्यासाठी अनेक ठिकाणी आदिवासी विभाग कार्यालयावर आपल्या आदिवासी विद्यार्थ्यांनी माझी तब्येत तरी खराब आहे तरी मी व्हिडिओ बनवतो, कारण की आपल्या आदिवासी मुलांवर होणारा अन्याय आहे. त्याच्यासाठी काही नाही तर व्हिडिओ अपलोड करीनच. ज्यांना कोणाला माहीत नसेल त्यांना जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आहे. तर हा GR रद्द करण्यासाठी आणि अशोक उईके यांचा राजीनामा घेण्यासाठी आपल्या आदिवासी विद्यार्थ्यांनी गेलं आजचा 8वा दिवस पुणे मांजरी येथे वसतिगृहाजवळ आमरण उपोषण चालू आहे. तर कारण आमरण उपोषण चालू आहे 7व्या दिवशी तर लाईटच घालवलेली तिथली तरी ही व्हिडिओ आहे तिथली. तर बघा आदिवासी समाज असा आहे की जो अंधाराला कधी घाबरत नाही. तुम्ही 5-6 दिवस लाईट जरी घालवली तरी हा आंदोलन कुठे मागे येणार नाही. राजीनामा द्या, ते GR अपडेट करा. तर ही आपल्या आदिवासी विद्यार्थ्यांची माग आहे. तर जास्तीत जास्त आपले आदिवासी समाज एकत्र येऊन या आंदोलनात सहभागी व्हा आणि आपल्या आदिवासी विद्यार्थ्यांना हक्कासाठी लढत आहेत त्यांना आपल्या न्याय मिळवून द्यायचा आहे. तरी सर्वांनी एकत्र या. आणि बरेच ठिकाणी आंदोलन चालू आहे. डहाणू झाला, नवी मुंबईला आझाद मैदानावर पण आंदोलन गेलं, नाशिकमध्ये चालू आहे. अशा बरेच ठिकाणी आपल्या आदिवासी बांधव भगिनी आंदोलनात आहेत. सहभागी व्हा. तुम्हाला वाटेल तिथे, जवळ पडेल तिथे आंदोलन चालू असेल त्या आंदोलनामध्ये जा, त्यांना पाठिंबा द्या. तर मी पण जाणार आहे, तुम्ही पण जा आणि ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा ज्यांना माहीत नसेल त्यांना. तर असा GR काढलेला आहे आपल्या आदिवासी विद्यार्थ्यांवर हॉस्टेलवर. तर
तर असा काय आपल्यावर अन्याय होत असेल त्यावेळेस सर्वांनी एकत्र येण्याचं गरजेचं आहे आदिवासी समाजाने. तर तर व्हिडिओ तुम्ही सबस्क्राईब नाही केले तरी चालेल, लाईक नाही केला तरी चालेल, पण जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा ज्यांना माहीत नाही त्यांना. जय आदिवासी, जय जोहार.